अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा. सर्वात प्रथम त्या भगवंताचे आभार ज्याने या भारत भूमीमध्ये आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये मला जन्म दिला आणि त्यातल्या त्यात अजून सौभाग्याचं कारण म्हणजे या महाराष्ट्रासारख्या पुण्यभूमीत मला जन्म लाभला. सर्वात प्रथम त्या भगवंताचे आभार, नंतर आई वडिलांच्या सद्गुरूंचे आभार, कुलदैवत खंडेरायाचे, प्रथम पूज्य गणरायाचे, कुलदेवी आई तुळजाभवानीचे, ग्रामदेवत श्री काळभैरवनाथांचे सर्वांना वंदन करून मी आजच्या विषयाला सुरुवात करतो. आजचा विषय गुरुपौर्णिमा, गुरु शिष्य नाता या विषयावर. आजचा दिवस कोणता आहे सर्वांना माहिती, गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेला आपण अजून काय म्हणतोय दुसऱ्या नावाने, व्यास पौर्णिमा. आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा का म्हणतात? महर्षी व्यास यांचा जन्मदिन आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतो. तर या महर्षी व्यासांना काय महत्व दिलं गेलं की यांना वेद व्यास सुद्धा म्हटलं गेलं. वेद व्यास जसं वैदिक काळानंतर गुरु शिष्य यामध्ये जे ज्ञान होतं, आध्यात्मिक असेल दिव्य ज्ञान असेल, ते मौखिक रूपाने ट्रान्सफर केलं जायचं. गुरु शिष्यांना ज्ञान द्यायचे, हे शिष्य त्यांच्या शिष्यांना, ते त्यांच्या शिष्यांना. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की 2 + 2 4 हे आपण मानतो का? आपण शिक्षकांना विचारलं 2 + 2 4च का होतात? तर ते म्हणतात मला माझ्या शिक्षकांनी शिकवले, मला माझ्या शिक्षकांनी शिकवले, त्यांना त्यांच्या शिक्षकांनी शिकवले, त्यांना त्यांच्या शिक्षकांनी शिकवले. हे जे ज्ञान पुरातन कालापासून ट्रान्सफर होत आले आणि ते सर्वांनी सर्व मान्य केले. तर वेदव्यासांनाच का महत्व दिलं गेलं? वेदव्यासांनी महाभारत काव्याची रचना केली. या महाभारतानेच आपल्याला श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत नावाचे मोठे ग्रंथ केले. जी भगवद्गीता नारायणाने सर्वप्रथम सूर्यनारायणाला सांगितली होती, त्यानंतर त्या ज्ञानाचा विसर पडल्यामुळे अर्जुनाला निमित्त करून हे दिव्य ज्ञान सर्व लोकांसाठी भगवंताने कृष्ण अवतारात परत हे केलं. तर या महर्षी वेदव्यासांनी आपल्याला वेदांत दिला भगवद्गीतेच्या माध्यमातून. स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या सांगतात की सर्व वेदांचा अंत पण मी आणि प्रारंभ पण माझ्यातच आहे. म्हणून वेदव्यासांना या दिवशी गुरुपौर्णिमेचं महत्व दिलं गेलं आहे. आता गुरु शिष्याचं नातं नेमकं काय? तर मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की शिक्षक, आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा, आपण शिक्षकांना सुद्धा गुरु मानतो. शिक्षक काय करतात आणि गुरु काय करतो हे मी पुन्हा एकदा सांगतो. शिक्षक काय करतात आपल्याला माहिती नसतं. तर 2 + 2 4 हा भूगोल असा, हा इतिहास असा, मराठीचं व्याकरण असं. तर हे शिक्षक तुमच्यामध्ये ज्ञानाची भर घालत असतात. याचा अर्थ गुरु ज्ञान देत नाही असं नाही का? गुरु सुद्धा ज्ञान देतो. शिक्षक तुम्हाला भौतिक जगात जगण्यासाठी आणि उपजीविका भागवण्यासाठी जे शिक्षण महत्वाचं आहे ते ज्ञान तुम्हाला शिक्षण देत असतो. पण याच ठिकाणी गुरु थोडंसं उलट कार्य करतो. गुरु काय करतो की आपला जो गाडा आहे त्याला मोकळं करायचं कार्य करत असतो. शिक्षक काय करतो, एका बाजूला ज्ञान भरतो, हा पण फॉर्म्युला, हे पण नॉलेज आहे, ही पण एक टेक्निक आहे. आणि गुरु काय करतो, आपला मोकळा करायचा आहे. जोपर्यंत आपला हा गाडा मोकळा होत नाही तोपर्यंत आपल्या या गाड्यामध्ये भगवंताचा वास येत नाही. जोपर्यंत आपल्या षड्रिपूंपासून आपण मुक्त होत नाही तोपर्यंत भगवत प्राप्तीचा मार्ग सुकर होत नाही. तर त्यामुळे मी सांगितलं की गुरु आणि शिक्षक हे 2 वेगळे. आता समजा मी शाळेमध्ये शिक्षक आहे, त्या शाळेमध्ये मी शिक्षकाचं कार्य करता करता माझे शिक्षक सुद्धा त्या शाळेत मला सिनियर आहेत आणि मी ते शिक्षकाचं कार्य करता करता मी त्या शिक्षकांना सरपास करून मी त्या शाळेचा कॉलेजचा प्राचार्य होऊ शकतो. म्हणजे मी माझ्या शिक्षकाला सरपास करून ते समजा एचओडी असेल तर मी प्रिन्सिपल होऊ शकतो.
मी तिथं सरपास करू शकतो, कुठल्या रूपात? पोस्टच्या रूपात. पण शिष्य हा गुरुला कधीच सरपास करू शकत नाही. का करू शकत नाही? तर गुरु आणि शिष्य वेगवेगळ्या डायमेन्शनला आहेत, वेगवेगळ्या आयामात आहे. गुरु वेगळ्या स्थानी बसले आणि शिष्य वेगळ्या स्थानी बसले. तर आपण पाहतो, बातम्या वगैरे पाहतो की आज अशा फसवणुकीच्या बातम्या येतात. पुण्यातली एक बातमी पाहिली की एका अशाच बंधूने एका दाम्पत्याला 14 कोटींचा गंडा घातला. नाशिकची बातमी तुम्हाला माहिती असेल. पुन्हा अहिल्यानगरची एक बातमी माहिती असेल की आज हे गुरुचं सोंग घेऊन लोकांना फसवायचे कार्य चालू आहे. तर अशा ठिकाणी या लोकांना रावणाचेच उल्लेख दिला पाहिजे या कलियुगामध्ये. रावणाचाच का? कारण आपल्या सीतामाईचं अपहरण करताना रावण कुणाचा वेश घेऊन आला होता? साधूचा वेश घेऊन आला होता. आणि तेव्हा सीतामाई फसली आणि रावणाने तिचं हरण केलं. साधूचाच वेश का हरण केला? की अजून सुद्धा जे वैदिक सनातनी ऋषी मुनींनी साधू संतांनी जी परंपरा ठेवली की त्या भगव्यावरती विश्वास आहे. किती तुम्ही बघा, किती खोटे सापडत तरी लोकांचा भगवंतावरचा विश्वास ठेवणं ही भगवंताचीच कृपा आहे. त्या भगव्यावरती विश्वास आहे. आणि साधू कोण? खरा साधू कोण आणि भिकारी कोण? बंधू भिकारी. मी सांगितलं, नाथजी म्हणले होते की भिकारी कोण, बंधू भिकारी कोण? की जो स्वतः शून्य आहे, त्याला स्वतःला अर्धवट ज्ञान आहे. मग तो काय करत असतो? स्वतःचा शहाणपणा नुसता दाखवत असतो की मला हे माहिती, मला हे माहिती. त्याला प्रश्न विचारला की त्याला राग येतो. मुळात गुरु म्हणजे काय? आता मी हे काय केलं, तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमची अपेक्षा काय? प्रश्नाची अपेक्षा उत्तराचीच असणार ना. प्रश्न विचारला की प्रत्येकाला उत्तराचीच अपेक्षा आहे. मग त्या उत्तराची अपेक्षा पूर्ती हा गुरु करत असतो. आणि त्यासाठी गुरु महत्वाचे आहे. नाथजीने सांगितलं बंधू भिकारी कोण? की जो स्वतः शून्य असतो आणि दुसऱ्यांकडे हावऱ्यागत मागत असतो. मग ती संपत्ती असेल, इतर कोणत्या गोष्टींची मागणी असेल. आपली जनता, भारतीय जनता इतकी भोळी आहे, भोळी. आणि आज आपले लोक मूर्खता होतात की घराघरातून धर्माचा अभ्यास कमी झाला. आपण पूर्वी पाहतो, आमच्या लहानपणी संध्याकाळ झाली की शुभम करोती, सकाळ झाली की मनाचे श्लोक होते. आज त्याची जागा मोबाईलने घेतली. मुलं रील स्क्रोल करत बसतात. 2-3 तास कधी होतात समजून येत नाही. मैदानात राहिले नाही तर ते पबजीच्या गेम मध्ये अडकले. का? याच्यावरती पालक कुठेतरी जबाबदार. आज मी एक रील पाहिला की तिथं आईने मोबाईल नाही दिला म्हणून ते बारका मुलगा आईला मारतंय. हे कशामुळे झालं? आपल्या धर्माचा ऱ्हास व्हायचं कारण आपण स्वतः आहे. आज आपण आपल्या समाजात पाहिलं, एखादा मुलगा सारखा मंदिरात जातोय किंवा कुठेतरी चांगला नामस्मरण भक्तीच्या मार्गात लागलाय, तर त्याला त्याच्या घरातलेच लोक म्हणतात तू काय आता बुवा होतो काय, तू काय आता महाराज बनतो काय. आणि हेच विरुद्ध धर्मांमध्ये पाहिलं, जो 5 टाइमचा नमाज असतो त्याची संपूर्ण समाजामध्ये रिस्पेक्ट असते. जो सॅटर्डे संडेला चर्चला जाऊन हे करतो, नुसते अटेंडन्स देऊन येतो, त्याची त्यांच्या समाजामध्ये रिस्पेक्ट होती. का? कारण त्यांनी धर्माला आणि त्यांच्या कर्माला टोटली वेगळं ठेवलंय. आणि आपला जर एखादा माणूस धर्माच्या मागे लागायला गेला तर त्याला एकतर समाजापासून आपणच तोडतो. का तर आता हा काहीतरी तत्वज्ञान सांगायला लागला, काहीतरी हे करायला लागला. तर या मी सांगितलं जसं की बंधू भिकारी कोण? जो स्वतः शून्य असतो, दुसऱ्यांकडे आवड. आणि खरा साधू संत कोण? आणि खरा गुरु कोण? की जो जगाला शून्य मानतो, की ज्याला भगवंताच्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. की हे काय आहे, मला इथं का आणलंय, या देहामध्ये का दिलंय, आणि मला कार्य काय करायचंय, माझ्या जीवनाचा प्रवास काय आहे. आणि मग तो सगळं शून्य मानतो, सगळे समान. सर्व धर्म समत्याचे, जसं श्रीकृष्णाने सांगितले की सर्व तुझे धर्म त्याजून तू मला शरण आहे. जो गुरु त्या भगवंताला शरण गेलाय त्याच्यासाठी सर्व पृथ्वीवरील प्रत्येक जीव असेल, मनुष्य असेल, सर्व समान आहे. आपला वेदातला मंत्र आहे ना, एकम सत विप्रम बहुधा वदंती. मग त्याचे तुम्ही कुठल्याही नावाने हाक मारा, सत्य एकच आहे. त्याच्या वंदन करायच्या पद्धती वेगळ्या आहेत. तर तो गुरु कोण? की जो जगाला शून्य समजतो, आपण त्याला आत्मज्ञान आहे, मग तो त्या सर्वांना देत असतो, तो खरा गुरु. आज मी काही गोष्टी, कथा असतील, लोककथा असतील आपल्या, त्यातून मी आजच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. सर्वात प्रथम मला गुरु शिष्य नात्याची गोष्ट आहे ना,
गुरुचरित्रातील संदीपकाच्या अध्यायातून घ्यायचे. संदीपक आणि त्याच्यासारखे इतर त्याचे गुरु बंधू वगैरे सर्व त्यांच्या गुरुकडे सेवेसाठी होते. गुरूंची सेवा केली. गुरूंनी सुद्धा भरपूर ज्ञान दिलं. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याला योग्य असं ते ज्ञान दिलं आणि सर्व तिथं एकदम चांगला आश्रमात चालू होतं. तर गुरुची आध्यात्मिक गती चांगल्या असल्या कारणाने त्या गुरूंना समजलं की आता इथून पुढचा काळ माझा प्रारब्ध भोगाचा आहे. इथून पुढं मला 21 वर्ष कोड फुटणार आहे. मला असह्य वेदना होणार आहे. माझ्या शरीरामध्ये शक्ती राहणार नाही आणि हाल होणार आहे माझे. मग ते सर्व शिष्यांना काय म्हणतात की बाबा तुम्ही तुमच्या जावा गृहस्थ आश्रमात तुमचं कार्य करा. आता मला माझ्या भोगावरती सोडा. तर सर्व शिष्य म्हणतात की आता अरे बाबा, ज्यावेळेस गुरुकडनं घ्यायची वेळ असते त्यावेळेस सगळे हात पसरून असतात, पण ज्यावेळेस गुरुला द्यायची वेळ असते त्यावेळेस फक्त एकच संदीपक उभा राहतो. संदीपक म्हणलं की गुरुवर मी तुमच्या सोबत राहणार. जशी आपली पुंडलिकाची गोष्ट आहे तशीच थोडीशी समान संदीपकाची गोष्ट आहे. संदीपक म्हणतो की गुरुदेव मी तुमची सेवा करणार. गुरुदेव म्हणले बघा, पुढं मला प्रचंड त्रास होणार आहे आणि तुझा प्रचंड अपमान होणार आहे. प्रचंड अपमान होणार आहे. तुला वाटलं तर मध्ये निघून जायचं तुझा. संदीपक म्हणतो नाही, मी सेवा करणार. मग संदीपक त्यांच्या गुरुला पाठीवर घेऊन काशीस्थानी जातो. काशीस्थानी गुरूंची सेवा करत असतो. गुरूंची सेवा करता हळूहळू गुरूंना ते रोग जडायला लागतात. हळूहळू शरीर थोडंसं कमजोर होत जातं. गुरूंना चिडचिड होत जाते. जे गुरु त्यांना शांत दिसत होते गुरु ते शिवे द्यायला लागतात, दगडी मारायला लागतात. त्यांचं आंघोळ पांघोळ भिक्षा मागून त्यांना खायला द्यायचं, त्यांचं सगळं शौचाविष्ट सगळं काढायचं. संदीपक त्याची पूर्ण मनाने सेवा करतो आणि सेवा करत असतो. आणि गुरु रोज अपमान करतात. ते रोज अपमान करतात. जा, तुला काय अक्कल आहे का, तू जा, नको राहू माझ्यापाशी, मला माझ्या याच्यावर. पण संदीपक सेवा करत होतो. तर ही काशी नगरीमध्ये सेवा करत असता या संदीपकावर ते स्वतः भगवंत प्रसन्न होतो. भगवंत प्रसन्न होतो आणि संदीपकाला म्हणतो की बोल संदीपका, तुझ्या गुरु भक्तीवरती मी प्रसन्न झालोय की माग, तुला काय वरदान मागायचंय. आता संदीपकाने आयुष्य गुरु सेवेसाठी अर्पण केलं, तो गुरुच्या कल्याणाशिवाय दुसरं काय मागणार. संदीपक फक्त भगवंताला विनंती करत जातो, तसे गुरु मागणं दगड मारतात. ते म्हणतात तुला मागायचंय ते माग, फक्त माझ्या त्रासातनं मुक्ती मागू नको. मुक्ती का मागू नको, हे माझ्या पूर्वजन्माचे प्रारब्ध आहे. मला हे भोग भोगूनच संपवायचे. तू जर माझे भोग हे वरदानातनं आत्ता संपवले तर मला पुढच्या जन्मात हे परत बॅलन्स अकाउंट हे करायलाच लागणार. म्हणून तू मागू नको. त्यावर भगवंत प्रसन्न होतो. तो सेवा पूर्ण करतो आणि गुरु शिष्य पुन्हा त्यांच्या आश्रमात जातात. तर संदीपकाच्या अध्यायातनं आपल्याला काय बोध भेटला. या गुरुचरित्राचे गुरु फक्त घेण्यासाठी नाहीये. आणि अशा प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुप्रती मग त्यावेळेस समजतं की मग तुमच्या गुरु शिष्यामध्ये नात्या प्रेमाचं आहे का व्यवहाराचं आहे. तुम्ही फक्त व्यवहार ठेवला का ते नातं खरंच गुरु म्हणजे आई. आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणजे त्रिदेवांपेक्षा भगवंतापेक्षा गुरुला वरचं स्थान का दिलंय. कारण आपल्या मार्गामध्ये जो अंधकार आहे त्या अंधकाराला ज्योत देण्याचं कार्य गुरु करतो. त्यामुळे संदीपकाच्या अध्यायातनं आपण काय बोध घेतला की तेवढ्या महान आपण नाही होऊ शकत आणि गुरु कधी सांगणार सुद्धा नाही, व्यक्त पण करणार नाही. पण आपलं कर्तव्य काय, गुरुची सेवा, गुरुच्या विचारांची. मी म्हणतो की व्यक्तिपूजेपेक्षा त्या व्यक्तीने जो विचार वारसा रुजवलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनंतर जर कुणी शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेला असेल तर बाजीराव पेशव्यांनी. बाजीराव पेशव्यांनी जेव्हा माळवा प्रांत जिंकला, मेवाड त्या भागाचे राज्य जिंकत गेले. तर बाजीराव पेशव्यांचे त्या काळात मराठे ज्यावेळेस वाढत चालले होते त्यांचा डॉमिनन्स एक स्टाईल होती की ते जे राज्य जिंकायचे तेव्हा पेशवा जाऊन त्या गादीवर बसायचा राजाच्या आणि त्या राजाचा अपमान करून काय म्हणायचा की तुम्ही या मुघलांची चाकरी केली आणि आम्हाला आमचे गुरु सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय वारसा दिला की या गुलामीच्या ह्याच्यातनं आम्हाला मुक्त करायचं. फक्त आणि फक्त बाजीराव पेशव्यांनी ज्यावेळेस मेवाड प्रांत जिंकला, मेवाडचे जे त्यावेळेस गादीवर होते ते स्वतः चालून आले बाजीराव पेशव्यांच्या स्वागतासाठी आणि म्हणले की तुम्ही शाहू महाराजांचे तुम्ही हे प्रतिनिधी करताय, तुम्ही बसा, सिंहासनावर बसा. बाजीराव पेशवे तिथं पायरीवरती बसले आणि त्या राजाला त्या मुलाला मेवाडच्या गादीवरती बसवलं. ते म्हणले ही गादी महाराणा प्रतापांची आहे, ही गादी महाराणा सांगाची आहे, ही गादी बाप्पा रावळांची आहे ज्यांनी या मातीमध्ये हिंदू धर्म टिकवला आणि हे आमच्या महाराजांचे गुरु आहेत.
आणि त्या गुरुच्या गादीवर बसण्याचा आम्हाला अधिकार नाही. हा अपमान करण्याचं कारण एवढंच उत्तरी सत्तांचं, की ज्या वेळेस धर्मावरती आक्रमण आलं त्यावेळेस तुम्ही तुमच्या पराक्रमी गुरूंचा, पराक्रमी राजांचा इतिहास विसरून तुम्ही का झुकले, हा आजचा विषय. ही प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम येत राहणार. मग तुम्ही काय ज्ञान घेतले ते तुम्ही कसं प्रॅक्टिकल यूज करता याच्यावरती ते सर्व अवलंबून आहे. संदीपकाची गोष्ट झाली, शिक्षक आणि गुरुचा पण मी भेद सांगितला. आता गुरु म्हणजे काय, श्री गुरु म्हणजे काय आणि सद्गुरु म्हणजे काय. गुरु म्हणजे काय, आपल्या दत्तगुरु महाराजांनी स्वतः 24 गुरु केले. प्रत्येकाकडनं त्यांनी काही ना काही गुरु तत्व आणि त्या तत्वाच्या गुणाचं त्यांनी हे सांगितलंय. तर आता आपण चालता चालता समजा या मुलाने सुद्धा मला शिकवलं, हे बघ चॉकलेट खाल्लं तर कागद खिशात टाकून नंतर डस्टबिन मध्ये टाकला, त्या क्षणाला तो माझा गुरु झाला. की हे गुरु तत्व आहे की प्रत्येक निसर्ग आपल्याला शिकवत असतो काही ना काही. या गुरु तत्वाचा आदर म्हणजे गुरु. चालता चालता आपले शिकवणारे गुरु असतील, जिम मधले शिकवणारे गुरु असतील, क्रिकेट खेळ शिकवणारे गुरु असतील, तुम्हाला स्वयंपाक शिकवणारे तुमचे गुरु असतील. तो गुरु म्हणजे कोण, की जे तुम्हाला नवनवीन गोष्टी नवनवीन देतात ते गुरु. आणि नंतर ना आले श्री गुरु. श्री गुरु कोण, की तुम्हाला जे प्रश्न पडले स्वतःच्या अस्तित्वाचे, या तुमच्या आध्यात्मिक प्रश्नांचे, किंवा तुम्हाला कशी स्वतःच्या आध्यात्मिक या शरीराची बौद्धिक पातळीमध्ये आत्मज्ञानात भर घालून कशी प्रगती करायची, तर ते ज्ञान देणारे म्हणजे तुमचे श्री गुरु, की जे तुम्हाला मार्ग दाखवतात की हा आध्यात्मिक मार्ग आहे. तुम्हाला सात्विकतेचं पालन करायचंय, तुम्हाला वाणीवरती नियंत्रण ठेवायचंय, अपशब्द कुणाबद्दल निघला नाही पाहिजे. प्रत्येकामध्ये त्या ईश्वराचा वास आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये तो ईश्वर आहे म्हणून प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे. हे ज्ञान, हे वागण्याचं आचरण, आचार्य म्हणायचो आपण. हे आचरण जे आपल्याला देणार ते आचार्य ते श्री गुरु. आणि सर्वात लास्ट स्टेजला सद्गुरु. सद्गुरु म्हणजे काय, की एका लेवल नंतर त्या शिष्याची, त्या ज्ञान अर्जन करणाऱ्या त्या साधकाची एका लेवल नंतर प्रश्न संपतात, प्रश्न पडायचे बंद होतात. तर त्यावेळेस त्याला जे प्रश्न पडतात त्यावेळेस फक्त गुरुचा आणि शिष्याचा, तर हा शब्दांचा संवाद नाही होत, तर तो फक्त नजरेचा संवाद होतो. गुरुची नजर त्या शिष्याकडे, फक्त शिष्याच्या नजरेतनं प्रश्न जातो, गुरुच्या नजरेतनं उत्तर भेटतं. ही झाली तुमची ती सद्गुरूंप्रती आत्मज्ञानाची ती बोध, की तुम्ही त्या लेवलला गेले. जसं तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी पंढरपूरला भेटले, तर दोन महान संत एकमेकांना भेटणार आहे, तर त्या दोघांमध्ये काहीतरी संवाद होईल. लोकांना वाटलं काहीतरी आपल्याला ऐकायला भेटल, की आपण काहीतरी आज दिव्य ज्ञान भेटल, काहीतरी आज हे रामाचे भक्त, हे विठ्ठलाचे भक्त, आज काहीतरी यांची डिबेट होते वाटतं बाबा. आणि ज्यावेळेस ते भेटतात, रामदास स्वामी तुकाराम महाराजांना नमस्कार करतात आणि म्हणतात जय जय रघुवीर समर्थ. तुकाराम महाराज रामदास स्वामींना नमस्कार करतात, म्हणतात रामकृष्ण हरी. संवाद संपला. त्यांचे शिष्य विचारतात, कल्याण स्वामी म्हणतात महाराज गुरुवर आपण संत तुकाराम महाराज आहेत, चर्चा काहीच झाली नाही, तुम्ही काहीच बोलले नाही, आम्हाला वाटलं आज मस्त विठ्ठलाने रामाचं काहीतरी आम्हाला नवीन ऐकायला भेटेल. रामदास स्वामी म्हणतात मी त्याच्यातले श्रीरामाला नमस्कार केला आणि मी पुढे आलो. तुकाराम महाराजांना मी त्याच्यातले विठ्ठलाला नमस्कार केला आणि पुढे आलो. हा झाला सद्गुरूंचा संवाद, की आध्यात्मिक पातळी नाव वेगळे, आराध्य वेगळे, पण सत्य एकच आहे, की जे त्या लेवलच्या त्या साधू संत त्या लेवलला गेल्यावरती हे ज्ञान समजतं. आता जसं सांगितलं की अहंकार जडतो लोकांना. चांगदेवाचा तुम्हाला अध्याय माहिती असेल, कोरपत्र माऊलींना पाठवलं, त्या कोऱ्या पत्रावरती सुद्धा माऊलींनी, जे साधक लोक आहेत त्यांनी चांगदेव 65 या पुस्तकाचा अभ्यास करावा, ग्रंथाचा. चांगदेव 65 मध्ये साधकाने कसं राहिलं पाहिजे, शिष्याने कसं राहिलं, माऊलींनी उपदेश केलेला आहे. चांगदेव महाराजांचा अहंकार, चांगदेव महाराज स्वतः सर्व ह्याच्यावरती सजीवांवरती वशीभूत असून, वाघावरती बसून हातात नाग घेऊन हजारो शिष्यांचा मेळा घेऊन आळंदीला येतात, वाघावरती चालून येतात. माऊली काय करतात, भिंत चालवतात. चांगदेव महाराजांचा गर्व हरण होतो, म्हणतात ही इवलीशी मुलं, मी 1400 वर्षाचा तपस्वी, यांनी अशी काय साधना केली की यांनी डायरेक्ट निर्जीव वस्तूंवरती हे केलं. तर चांगदेव महाराज शरणी विचारतात
की माऊली तुमची अशी काही साथ नाही. तर ते म्हणले आम्ही फक्त अखंड हरिनाम करतो, फक्त अखंड हरिनाम. त्या नामाच्या साधनेतच हे सर्व शक्य आहे आणि भगवंताला संपूर्ण समर्पण. तर हा झाला. पुढची गोष्ट कार्तिवीर्य अर्जुन आणि दत्तगुरु महाराजांची. कृत वर्मा राजाचा पुत्र कार्तिवीर्य अर्जुन. कार्तिवीर्य अर्जुनाला त्याच्या वडिलांनी सांगितलं की तुला जर गुरु करायचे तर दत्तगुरूंसारखे गुरु नाही. तर कार्तिवीर्य अर्जुनाने दत्तगुरु महाराजांचं शिष्यत्व हे घेण्यासाठी की दत्तगुरु महाराजांनी मला शिष्य करावं म्हणून कार्तिवीर्य अर्जुनाने खूप हे केलं, महाराजांची सेवा केली. महाराज काही शिष्य करतच नव्हते, महाराज रिस्पॉन्सच देत नव्हते दत्तगुरु महाराज त्या कार्तिवीर्य अर्जुनाला. पण त्यांनी लय सेवा केली. मग महाराज मध्येच लीला करायचे, कधी मांसाहार करायला लावायचे, कधी त्याला मद्यपान करायला लावायचे, कधी कुठंतरी हे पाठवायचे, काहीतरी विचित्रच उलट्या पालट्या गोष्टी करायचे. मग याच्या मनात संशय यायचा की हे खरंच दत्तगुरु महाराज आहे का, आपल्या वडिलांनी चुकीच्या ठिकाणी पाठवलं आपल्याला, हे खरंच दत्तगुरु महाराज अशा नाही आहेत. मग ही परिस्थिती परत गेला निघून. वडिलांना म्हणलं तुम्ही चुकीच्या पत्त्यावर पाठवलं वाटतं, ते दत्तगुरु महाराज नाही, तिथं सात्विकताच नाही आणि काहीच नाही, हे काय चाललंय म्हणले. ते म्हणले परीक्षा आहे, तू जा, जोपर्यंत तू शिष्य होत नाही त्यांचा तोपर्यंत येऊ नको. मग त्याला समजलं की महाराज परीक्षा बघतात. त्याच्या मनात ध्येय काय होतं की मला शिष्य व्हायचंय. मग तो महाराजांची सेवा करायला लागला. महाराज मग रोज त्याचा अपमान आणि हे करायचे. मग एक दिवशी महाराज काय म्हणले, तुला शिष्य व्हायचंय ना. म्हणलं हो महाराज. तू एक काम कर, आता या डोंगरावरनं उडी मारा तू मर. एका क्षणाचा विचार न करता कार्तिवीर्य अर्जुन त्या डोंगरावरनं उडी मारतो आणि खाली पडतो दगडावरती. आणि शेवटच्या घटिका मोजत असताना दत्तगुरु महाराज चमत्कार करून त्याला शिष्यत्व प्रदान करतात. मग दत्तगुरु महाराजांचं दत्त कवच त्याला प्राप्त होतं, संपूर्ण ब्रह्मांडातल्या शक्त्या त्याला प्राप्त होतात, ब्रह्मास्त्र असे अनेक अस्त्र त्याला प्राप्त होतात. आणि त्या दत्तगुरु महाराजांनी दिलेल्या वरदानांवरती तो तिन्ही लोकांचा राजा होतो. रावणाला ज्याने गोठ्यामध्ये बांधून ठेवलं होतं, मग विचार करा तो राजा किती शक्तिशाली असेल, रावणासारख्या याला. नंतर परशुरामांनी रावणाची सुटका केली कार्तिवीर्य अर्जुनाच्या कैदेमधनं. तर या कार्तिवीर्य अर्जुनाला संपूर्ण प्राप्त, तिन्ही लोकांचं स्वर्ग भेटलं, पाताळ भेटलं, पृथ्वी लोकावरती त्यांनी राज्य केलं. मग तो पुन्हा एकदा दत्तगुरु महाराजांकडे गेला. दत्तगुरु महाराजांना म्हणला, महाराज सर्व भेटलंय, राज्य आहे, सेना आहे, धनसंपत्ती आहे, तिन्ही लोकात माझा जय जयकार आहे, माझी लोक पूजा करतात, मला सर्व आहे, पण मला अजून पण काहीतरी कमीच वाटतंय, काहीतरी कमीच वाटतंय. सगळं भेटलंय तरी काहीतरी कमी, मला मनच शांती नाही हो. मला तुम्ही सगळं दिलं पण माझ्या मनाला शांतीच नाहीये. मग दत्तगुरु महाराज म्हणले की पुढं ज्या लीला घडतील त्यातनं तुला मन शांतीनं तुला प्रॉपर मुक्ती भेटेल. मग पुढं परशुरामांचं आहे बघा, हे परशुरामांची पुढची कथा. परशुरामांचं मग त्या हिच्या कामधेनूचं अपहरण करून जमदग्नी ऋषींचा रेणुका मातेचा ज्यावेळेस ते कार्तिवीर्य अर्जुनाने हे करून ती गाय आणि ते घेऊन गेले, नंतर ते युद्ध झालं. परशुरामांना सुद्धा त्याला हरवता येत नव्हतं, का तर दत्तगुरु महाराजांचा आशीर्वाद पाठीशी होता. परशुरामांनी स्वतः मग दत्तगुरु महाराजांची भक्ती करून हे करून केला. नंतर ज्यावेळेस कार्तिवीर्य अर्जुनाचा 21 वेळा क्षत्रियांपासून पृथ्वी हे शुद्ध केले परशुरामांनी, तर परशुरामांचा तो क्रोध शांत होईना, तो क्रोधच शांत होईना परशुरामांचा. ते म्हणले आता काय करू, आणि ते म्हणाले माझ्या प्रश्नांची माझ्या ह्याची उत्तरं द्या, मला कोण देऊ शकतं. तर ते म्हणले ते फक्त दत्तगुरु महाराज देऊ शकतात. जसं मी मगाशी तुकाराम महाराजांचा रामदास स्वामींचा सांगितलं की परशुराम स्वतः परशु घेऊन रागारागात दत्तगुरु महाराजांकडे जातात गिरनारवरती. आणि दत्तगुरु महाराज मग त्यावेळेस तिला काय करतात, दत्तगुरु महाराज पूर्ण दिगंबर अवस्थेत नग्न रूपात, एका मांडीवरती अप्सरा, ती अप्सरा म्हणजे आपल्या माता अनघलक्ष्मी, आणि एका मांडीवरती दारूचं बिंब. दत्तगुरु महाराज असे दशेमध्ये. सगळे शिष्य म्हणतात अचानक हे काय महाराजांनी लीला केली, महाराज आज वेगळ्याच रूपात आहेत. परशुराम ज्यावेळेस रागात येतात, कुटीमध्ये येतात, दत्तगुरु महाराजांना बघतात, आणि दत्तगुरु महाराजांना बघता क्षणी परशु खाली ठेवतात. फक्त दर्शन मात्राने त्यांना ती शांतता, मनाची शांतता प्राप्त होते आणि त्यांचा सगळा राग शांत होतो. तर हा सद्गुरूंचा संवाद असतो की जिथे शब्दांची गरज पडत नाही. पुढे तुम्हाला सांगतो की दत्तगुरूंची आणि गोरक्षनाथांची एक लोककथा आहे. मच्छिंद्रनाथांनी ज्यावेळेस गोरक्षनाथांना गिरनारवरती दत्तगुरु महाराजांपाशी हे केलं, तर गोरक्षनाथ बाल्यावस्थेत होते, पण गुरुकृपेमुळे त्यावेळेसच कितीतरी योग साधना, योग शक्त्यांची त्यांना प्राप्ती झाली होती. त्यामुळे त्या शक्त्यांवरती नियंत्रण कसं करावं यासाठी मच्छिंद्रनाथांनी दत्तगुरूंपाशी त्यांना पाठवलं. तर मग
मग गोरक्षनाथ बाल्य अवस्थेत, बालकाची बुद्धी म्हणजे क्रीडा, काहीतरी खेळ. मग गोरक्षनाथ एक दिवशी दत्तगुरू महाराजांना म्हणतात की महाराज आपण लपाछुपी खेळू, आपण लपंडाव खेळू. दत्तगुरू महाराज प्रेमळ, चालते खेळू म्हणले. सर म्हणले पहिलं कोण लपणार? गोरक्षनाथ म्हणतात पहिला मी लपतो. दत्तगुरू महाराज म्हणतात बरं ठीक आहे तू लप, मी तुला शोधतो. आणि मग गोरक्षनाथ वृक्षरूपामध्ये तिथेच एका जंगलामध्ये वृक्षरूपामध्ये लपतात आणि दत्तगुरू महाराज क्षणात शोधतात की गोरक्षनाथ जिथे लपले, गोरक्ष ये बाहेर. आणि मग गोरक्षनाथ म्हणतात की गुरुवर मी सापडलो, मी हरलो, आता तुमची वेळ, आता तुम्ही लपायचं आणि मी शोधणार. दत्तगुरू महाराज बरं ठीक आहे मी लपतो, तू आता मला शोध. तर मग गोरक्षनाथ सुरुवात करतात शोधायला. आपल्या गिरनारच्या क्षेत्रात पाहतात, तिथल्या जंगलात पाहतात. नंतर ना म्हणले मग तिथे संपूर्ण क्षेत्रात पाहतात की दत्तगुरू महाराज कुठं लपलेत. दत्तगुरू महाराज त्या क्षेत्रात सापडत नाही. संपूर्ण प्रांतात, या देशात, संपूर्ण पृथ्वीवरती शोधायला लागतात की दत्तगुरू महाराज कुठं लपलेत. पृथ्वीवरती सुद्धा दत्तगुरू महाराज सापडत नाही. ध्यान लावतात, दत्तगुरू महाराज या ब्रह्मांडात कुठेतरी असतील, कुठंतरी असतील दत्तगुरू, शोध कुठंच सापडत नाही. मग शेवटी गोरक्षनाथ म्हणतात की महाराज मी हारलो, मी तुम्हाला नाही शोधू शकलो, तुम्ही कुठं लपलाय. महाराज त्या क्षणी प्रकट होतात, अरे तू सगळीकडे काय शोधते, मी तुझ्या आत्म्यातच लपलोय. तर हा संवाद, आपण सगळीकडे ईश्वर शोधतो की मूर्ती शोधतो, इथे शोधतो. तुम्ही आतमध्ये बघा, अहम ब्रह्मास्मी का म्हणलं गेलं. या आपल्या शरीरातच संपूर्ण ब्रह्म आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, अणु, रेणूपासून बनलेलं आहे संपूर्ण शरीर. प्रत्येक पार्टिकलचं ज्ञान आपल्या धर्माने दिलेलं आहे. बघा आता या आंदोलन झालं हे विद्यार्थ्यांचं, याच्यामध्ये आपल्या देवी देवतांचा अपमान केला गेला, श्रीरामांचा अपमान केला गेला, महादेवांचा अपमान केला गेला. यांना माहिती काय आहे, महादेव काय आहेत, श्रीराम काय आहेत, हे नाव आणि हे व्यक्तिरेखा नाही आहेत. तर 1924 ज्या वेळेस त्या शास्त्रज्ञांनी टेलिस्कोपच्या याच्यात सांगितलं की हे पृथ्वी, पहिलं काय होतं विज्ञानामध्ये की हा खगोल केवढा आहे, की हा खगोल फक्त हे आपले सूर्यमाला, हे ब्रह्मांड, पृथ्वी, मंगळ, बुध, हे सगळे ग्रह, हे आपलं ब्रह्मांड आहे. हा एवढा समज पहिला विज्ञानाचा होता. नंतर 1924 नवीन ऍडव्हान्स दुर्बिणींचा शोध लागला. त्यातनं काय समजलं की अजून सुद्धा आकाशगंगा आहेत, अजून सुद्धा असे कितीतरी ब्रह्मांड आहेत. हा शोध लागायच्या आधी आपण महाराजांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतोय की अनंत कोटी ब्रह्मांड आहे. हे कधी सांगितलंय आपल्या लोकांना? हे ज्ञान आधीपासून आहे. दुर्बिणीचा शोध लागायच्या आधी सुद्धा आपल्या रस्त्यावरती ज्योतिष नवग्रह शांत करत होते. तर यामध्ये काय की ह्या अनंत कोटी ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांड शास्त्रज्ञांनी ज्यावेळेस पाहिलं की हे ब्रह्मांड आहे, ही आपली आकाशगंगा आहे, ही जिला मिल्की वे म्हणतो आपण, ही आकाशगंगा, अशा असंख्य आकाशगंगा आहेत. आणि ह्या आकाशगंगा एकमेकांपासून लांब चालल्यात. आपल्याला जे सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना माहिती की प्रत्येक ग्रहाची एक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. जशी या पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती, प्रत्येक ग्रहाची एक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. आणि या आकाशगंगेमध्ये ह्या गुरुत्वाकर्षण शक्तीशिवाय कोण एकमेकांना आकर्षित करत नाही. तर ह्या आकाशगंगा एकमेकांपासून वेगळ्या चालल्या. शास्त्रज्ञ म्हणले असं का होतंय, जर ह्या एकमेकांपासून वेगळ्या चालल्या तिथं मध्ये कुठली तरी एक शक्ती आहे ना की जिची शक्ती गुरुत्वाकर्षणापेक्षा जास्त आहे. मग त्यांना शास्त्रज्ञांनी काय नाव दिलं? ब्लॅक होल. काय नाव दिलं? ज्यावेळेस 2012 लार्ज हायड्रॉन कोलायडरचा प्रोजेक्ट झाला, लोक म्हणत जग बुडणार, त्यावेळेस काय सिद्ध, तो हेक्स बॉसॉनचा तो पृथ्वीच्या गाभाऱ्यात एक्सपोर्ट करून त्यांनी काय सांगितलं, ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली. पण वेळ कोणी सांगू शकत नाही. गुरुत्वाकर्षणापेक्षा एक मोठी शक्ती आहे की जी अंधकारमय आहे. मग ह्याच्यातनं आपण एक गोष्ट कुठली आठवते, आठवा आपल्या पुराणातली. आता हे सगळं डोक्यावरनं चाललंय, मी सांगतोय हे सगळं डोक्यावरनं चाललंय. हे काय सांगतात, हे गुरुत्वाकर्षण काय, आकाशगंगा काय, हे ब्लॅक होल काय, हे कुठं लांब निघत चाललंय, काय चाललंय. तर हे सोप्या भाषेत आपल्या ऋषी मुनीने सांगितलं, समुद्र मंथन. जिकडं जीवन आहे तिकडं देवता आहेत, जिकडं अंधकार आहे तिकडं राक्षस आहे. त्या अंधकारातनं मंथन होऊन या पुन्हा एकदा सृष्टीची निर्मिती आहे. भगवंतांनी काय सांगितलं ज्यावेळेस दुर्योधनाला समजून सांगताना की माझी दृष्टी जिकडं पडते तिकडं नवीन जीवन होतं, आणि जिथनं मी दृष्टी फिरवतो तिकडं अंधकार होत जातो. तर तो अंधकार आहे. आणि हे सृष्टी या ब्रह्मांडात आपल्यासारखे कितीतरी असंख्य आपण एकदम लय छोटे शुल्लक जीव आहे. हे जीव कुठं तर चालतात ते. मग ह्यांना जिवंत ठेवण्यासाठी कोणतरी त्या अंधकाराला कंट्रोल करतंय ना.
त्या अंधकाराला कोण कंट्रोल करतंय? तर ते महादेव आहेत. आपण म्हणतो की महादेवांना विनाशक का म्हणले? डिस्ट्रॉयर. त्यांनी तो हलाहल, ज्यावेळेस ती निर्मिती झाली, विष निघलं ना, विष कोणी प्राशन केलं? महादेवाने. तर तो ब्लॅक होल म्हणजे महादेवाचा निळकंठ आहे. हे आपल्या ऋषी मुनींनी सायंटिफिक तेव्हा सांगून ठेवलंय. मी तुम्हाला एक्स बॉसन सांगितलं, ब्लॅक होल सांगितलं, मिल्की वे गॅलेक्सी सांगितलं, हे समजलं नाही. समुद्र मंथनाची गोष्ट सगळ्यांना समजली. मग आपलं ज्ञान किती दिव्य लेवलचं होतं. आणि हे नंतर ना आपल्याला बाहेरचे लोक सांगतात की असं आहे. का सांगतात? की आपण प्रत्येक गोष्ट कथारूपात बघा. आपल्यासोबत एखादी घटना घडली तर आपल्या लक्षात राहते. आपण ती 10 वर्षांनी सांगा, 20 वर्षांनी सांगू शकतो लगेच. का? तर ते कुठं तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे सेट होते, अवचेतन मनामध्ये जी गोष्ट घर करून राहते, ती कधी विसरू शकत नाही. तशा या आपल्या ऋषी मुनींनी ह्या सगळ्या परंपरा लिखित माध्यमातून का केल्या? की आपल्याला बाबा कथारूपात का असावा हे ज्ञान माहिती झालं पाहिजे. तर पुढं मच्छिंद्रनाथांची आणि गोरक्षनाथांची एक कथा आहे. ही मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ वनातून चालले असतात, गुरु शिष्य दोघं. तर मग त्या जात असताना काय करतात? मच्छिंद्रनाथांच्या हातात काठी असते. मच्छिंद्रनाथ काय करतात? गोरक्षनाथांच्या डोक्यात काठी मारतात. गोरक्षनाथ काही बोलत नाही, चालत राहतात. म्हणून पुढे थोड्या वेळाने गेलं, मच्छिंद्रनाथ परत काठी मारतात. गोरक्षनाथ पुन्हा काही बोलत नाही. थोड्या वेळाने पुढे जाऊन अजून जोरात काठी मारतात. गोरक्षनाथांना दुखतं. तरी काहीतरी आपलं चुकलंय वाटतं, बाबा गुरु आपल्या डोक्यात काठी मारतात. गोरक्षनाथ परत काही बोलत नाही. मग नंतर पुढे गेलो, मच्छिंद्रनाथ अजून फिरून डोक्यात काठी मारतात. मग गोरक्षनाथांना वेदना होतात. गोरक्षनाथ म्हणतात, गुरुवर तुम्ही ज्यासाठी मला काठी मारताय ना, ते मी कधीच सोडले. तुम्ही मला ज्या गोष्टीसाठी डोक्यात काठी मारताय ती गोष्ट मी कधीच सोडली. मच्छिंद्रनाथ म्हणतात, बर ती गोष्ट जर तू कधीच सोडली तर मग ही गोष्ट काय आहे? तुम्ही का काठी, समजलं काय याच्यात? गोरक्षनाथ, तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी मला काठी मारता? की मला माझ्या ज्ञानाचा अहंकार झालाय, की मला तुमच्याकडनं ही प्राप्ती झाली आहे. तुम्ही का काठी मारता? ते की तुम्हाला दिसलंय गुरु आहे, तुम्ही जाणता सगळं माझ्या वागण्यातनं, चालण्या बोलण्यातनं, की तुम्हाला जाणवतंय माझ्यात कुठं तर तो ज्ञानाचा अहंकार झालाय. पण तो मी अहंकार कधीच सोडलाय. जर तू अहंकार कधीच सोडलाय तर तो अहंकार सोडल्याचा पण अहंकार तुला काय आहे? त्यासाठी मच्छिंद्रनाथ ती काठी मारतात. पुढं गुरु शिष्यामध्ये स्वामी विवेकानंद. कलियुगात जर सर्वात उत्तम उदाहरण घ्यायचं असेल तर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस. जसं संत कबीरांनी सांगितलंय, पाणी पिणं छानकेवर गुरु करणं पहिचान के. तुम्ही एखाद्या ठिकाणी गुरुस्थानी जातात की ती व्यक्ती काय सांगतेय, तुम्हाला काय मार्गदर्शन करते आणि ती गोष्टी काय सांगते, त्यासाठी तुमच्या स्वतःचं सुद्धा ज्ञानचक्षु उघडे पाहिजेत. गुरु करताना तुमचे डोळे सदैव उघडे पाहिजेत. डोळे आणि तुमच्या बुद्धीचा विवेक उभा जागा पाहिजे. म्हणून विवेकानंदांना, नरेंद्र विवेकानंद नाव दिले, कारण गुरु करायच्या आधी त्यांनी त्यांचा विवेक जागृत ठेवला. गुरूंना सगळे प्रश्न विचारले, विवेक जागृत ठेवला म्हणून ते विवेकानंद. आणि एकदा गुरु झाला मग अर्धे डोळे बंद करून जो मार्ग भेटलाय, जे आपल्याला ज्ञान भेटलंय त्यावरती आपण मार्ग पथावरती चालत राहायचं. तर ज्या वेळेस रामकृष्ण परमहंसांचे शेवटच्या घटिका चालू होत्या, तर त्यांना गळ्याचा कॅन्सर झाला. तर त्यांच्याकडे 3 साधक आले होते. सर्वप्रथम शारदा मातेंकडे गेले. त्या साधकांनी खूप पापकर्म केले होते आणि ते शारदा माता त्यांचं ते गुरुपद स्वीकारत नाही. कारण म्हणतात की यांची पातक ज्यावेळेस गुरु करतो तर ते शिष्याचं पातक त्या गुरुला अंगावर घ्यावं लागतं. तर शारदा माता स्वीकारत नाही. रामकृष्ण परमहंस अगदी बालमनासाठी ते त्यांचे पातक स्वतः स्वीकारतात आणि त्यांना गुरुपद हे करतात. त्यावेळेस त्यांना घशाचा कॅन्सर होतो. त्या कॅन्सर मधनं त्यांना असह्य वेदना होत असतात. परत हातरुणात पडून त्यांना एकदम त्रास होत असतो. आणि ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांना समजतंय, स्वामी विवेकानंद त्यावेळेस ट्रेन झाले होते पूर्ण, आणि स्वामी विवेकानंदांना समजतं की आपल्या गुरुला या वेदना सहन होत नाहीये. स्वामी विवेकानंद फक्त हातात हे घेतात, जल घेतात, म्हणतात गुरुवर मी तुम्ही दिलेल्या मंत्रशक्तीने मी आत्ताच्या आत्ता हा किरकोळसा रोग मी बरा करू शकतो. पण ज्यावेळेस स्वामी विवेकानंद हातामध्ये जल घेतात आणि मंत्र प्रयोग करायला सुरुवात करतात, त्यावेळेस तिथं बसलेला तांब्या रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंदाच्या डोक्यात मारतात
म्हणतात नरे ना, मी तुला या सगळ्यांपेक्षा वेगळं समजलो रे, पण तू पण मनुष्यासारखा स्वार्थीच निघला. तुला पण या गुरुच्या शरीराचा मोह झाला ना रे. मग तुला ज्ञान देऊन कदाचित मी पण चुकीचं ठरलो. म्हणले हे भोग मला माझे भोगू दे, आणि गुरु तत्वानुसार मी तुझ्यासोबत कायमच असणार आहे. मग ज्यावेळेस रामकृष्ण परमहंसांचं देहावसान झालं, त्यावेळेस सगळे शिष्य पांगले. तर गुरु गेल्यानंतर ना आपण पाहतो आज भरपूर ठिकाणी गुरुपेक्षा गुरुच्या गादीचा लय मोह असतो. या गुरुनंतर ना मला चालवायचंय, यांच्यानंतर ना मीच आहे, यांच्यानंतर मीच लाडका शिष्य, याच्यानंतर मीच सगळं बघणार. हे सगळीकडे प्रत्येक ठिकाणी राजकारणच आहे आज. मग ज्यावेळेस सगळ्या शिष्यांची पांगापांग झाली, त्यातल्या काही शिष्यांनी रामकृष्ण परमहंसांच्या, त्यातल्या एका शिष्याने स्वतःचं नाव रामकृष्णानंद ठेवलं, की आता गुरुदेवांच्या गादीचा मालक मी आहे. मग स्वामी विवेकानंदांना समजलं की आता इथं कुठंतरी आपल्या मठात राजकारण सुरू झालंय. कुणाला गादी पाहिजे, कुणाला तिथं आलेल्या याच्यातल्या संपत्ती पाहिजे, कुणाला मंदिराचा ताबा पाहिजे, तर कुणावरती लोकांचा, कुणाला तर मान सन्मानाची भूक आहे. तर त्यावेळेस स्वामी विवेकानंद काय करतात, तसं पाहायला गेलं तर रामकृष्ण परमहंसांचे खरं वारसदार कोण झाले? विचारांनी, कर्मानी, शक्तीने, सर्व गोष्टींनी वारस कोण होते? स्वामी विवेकानंद होते. स्वामी विवेकानंदांनी त्या क्षणी काय केलं? एखादा म्हणला असता की माझ्या गुरुची गादी आहे, ही गादी माझी आहे, या गुरूंनी सगळं मला दिलं आणि सगळ्यात लाडका मी, मला गादी भेटली पाहिजे, बाकीचं मला काय माहिती नाही, आणि इथनं मी माझं सगळं पुढे चालवणार. स्वामी विवेकानंद त्या क्षणी काय करतात? सर्व शिष्यांकडे जातात, सगळ्या गुरु बंधूंकडे जातात, प्रत्येकाच्या घरी जातात. म्हणतात चला आपल्या मठात जायचं, चला आपल्या मठात जायचं. सगळ्यांना घेऊन बळबळ, कोण येत नसेल, कोण सोडत नसेल, त्यांना बळबळ घेऊन त्या मठात आले. आणि सगळ्या गुरुबंधूंची, सगळ्या त्या शिष्यांची मिटिंग झाली. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी काय केलं? बहुमत स्वामी विवेकानंदांच्या बाजूनेच होतं की गुरुदेवांची गादी स्वामी विवेकानंदांचीच आहे. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी काय केलं? ती गादी रामकृष्णानंदांना दिली. ही गुरुदेवांची गादी तुम्ही चालवा. ते म्हणलं तुम्ही काय करणार? मला माझ्या गुरूंचा विचार जगात न्यायचा आहे, मला माझ्या गुरूंचा विचार आहे. माझ्या गुरूंनी जे सांगितलंय मला ज्ञान दे, मला अखंड भारतवर्षाला, अखंड या पृथ्वीला वसुंधरेला द्यायचंय, त्यासाठी मी अख्खी भारत यात्रा करणार आहे. तुम्ही तुमचा मठ, तुमची गादी घ्या, मला माझ्या गुरूंचा विचार संपूर्ण भारत भरून, तो भारत भ्रमणाचा त्यांचा प्रवास, त्यांची संपूर्ण कथा, ते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही स्वामी विवेकानंदांचं साहित्य वाचा. मग इथं त्यांनी काय निवडलं की गुरुची गादी, गुरुचं पद, ती मान प्रतिष्ठा महत्वाचा का गुरुचा विचार महत्वाचा? विचार, गादी, पद, या वास्तू सगळे वेळेनंतर नष्ट होणार आहे, पण विचार कायम जिवंत राहतो. लक्षात घ्या, तो विचार महत्वाचा आहे. इथून पुढं की ज्यावेळेस शिवाजी महाराजांना आपण पाहतो, शिवाजी महाराजांना रामदास स्वामींच्या सहवासात गेल्यावर वैराग्याची प्राप्ती झाली गुरुच्या सहवासामध्ये. आज आपण पाहतो समर्थ संप्रदायाचे शिष्य फार कमी आहेत. रामदास स्वामींचा नियम होता 120 सूर्यनमस्कार मारायचे, मगच पाणी प्यायचं, मगच तू माझा शिष्य. त्यांनी शरीर साधनेला भरपूर महत्व दिलं. आपले जसे सर सांगतात की उपासापेक्षा उपासना करा, मग त्या उपासनेमध्ये बल उपासना सुद्धा महत्वाची आहे. जसं वेदातला श्लोक आहे ऋग्वेदातला, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. तुमचं शरीर जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही कुठलीच साधना करू शकत नाही. त्यासाठी शरीर खूप महत्वाचं आहे तुमचं. तर ज्यावेळेस शिवाजी महाराजांना वैराग्य प्राप्ती झाली, ते रामदास स्वामींना म्हणले महाराज, सेम अर्जुन आणि श्रीकृष्णाचा संवाद आहे बघा. अर्जुन सुरुवातीला काय म्हणतो, मी वाद करायचा भावाबंदीसोबत, सुलतानसोबत, गुरूंसोबत का भांडायचं? तर त्या राज्याच्या तुकड्यासाठी. शिवाजी महाराजांना ज्यावेळेस त्या अध्यात्मज्ञान प्राप्त झालं, शिवाजी महाराज काय म्हणले, गुरुवर हे काय आहे? मी लढाई करायचे, किल्ले जिंकायचे, हे करायचे कशासाठी? लोक भोगतात, त्यांच्या कर्माने भोगतात, यांना यांचा धर्म जपता नाही आला, मी कशासाठी हे करू, यांच्यासाठी का लढू? रामदास स्वामींना कळलं कुठं तर वैराग्य प्राप्त, कुठं तर डिटॅचमेंट यायला लागली, पण ही गरजेची नाहीये. ते शिवाजी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामध्ये तुम्ही वाचा, रामदास स्वामींचा शिवाजी महाराजांच्या पूर्वजन्माचा त्याच्यात उदाहरण आहे. त्यावेळेस रामदास स्वामी त्यांना सांगतात की तुला वाटत असेल तू राजा, आत्ता तू 20-26 वर्षाचा आहे, नाही, तुझ्या या जन्मासाठी आमच्यासारख्या असंख्य साधू संतांनी त्यांचे तपफल आणि पुण्याई पणाला लावली आहे. या धर्माच्या यज्ञामध्ये आम्ही आमच्या पुण्याईच्या आहुत दिलेत, तेव्हा तुझा जन्म झालाय. आणि तुला हे मान्य नाही, हे राज्य तुझं नाहीये, हे राज्य रयतेच आहे. जाणता राजा पदवी कुणी दिली? रामदास स्वामींनी दिली. हे राज्य रयतेच आहे आणि तू सेवक आहे. हे राज्य श्रीरामांचं आहे, आपण सेवक आहे. तसं जाऊन तू राज्य कर. आज किती राजे आले, किती राजे गेले, शिवाजी महाराजांचा विचार अजून का जिवंत आहे?
कारण राज्यरहितेचं होतं. गुरुनी ती डिटॅचमेंट तोडली की तुला कर्मयोगी व्हायचंच आहे, तुला युद्ध करायचंच आहे, वेळोवेळी बुद्धीचा शक्तीचा वापर करून तुला हे राज्य स्थापन करायचंच आहे. अखंड भूमंडळाचे ताई धर्मरक्षण ऐसा राहिला काही महाराष्ट्र धर्म अवघड राहिला काही तुम्हा कारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राने भारत जपला, या महाराष्ट्राने हिंदू धर्म जपला, म्हणून हे महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं की अर्धवट माहिती असताना शहाणपणा दाखवतो आणि ज्याला पूर्ण ज्ञान आहे तो तुम्हाला शहाणा करतो. लक्षात घ्या, ज्याला अर्धवट ज्ञान आहे ना तो स्वतःच गाजावाजा करत राहणार. मी अमुक, मी तमुक, माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, मी तू असं कर, तू तसं कर, तू असं कर. पण ज्याच्याकडे ज्ञान आहे तो तुम्हाला शहाणा करणार. तो म्हणणार तू एक काम कर, तू स्वतःचं उत्तर स्वतः शोध. आजकाल कसं झालंय की खरा गुरु भविष्य सांगणारा गुरु नसतो. तुमचं भविष्यात काय होणार असं होणार, भविष्य सांगणारा गुरु नसतो तर भविष्याची वाट दाखवणारा खरा गुरु असतो. लक्षात घ्या. आणि जसं मी सांगत होतो की गुरु ही व्यक्ती पूजा करण्यापेक्षा ही शरीरधारी ते तत्वाची पूजा करा. ती व्यक्तीमधनं भगवंताला काय सांगायचंय, त्या व्यक्तीमधनं भगवंताला आपल्याला काय गाईड करायचंय, ज्याच्यासाठी तुमचं सत्सक विवेक बुद्धी जागृत ठेवा. त्यावेळेस तुम्हाला प्रश्न खऱ्या खोट्याचं तुम्हाला ज्ञान होतं. आणि जसं पुढे सांगायचं आहे की आज आता गुरुपौर्णिमेचं हे आपल्या ह्याच्यात मग पारायण सुरू होतात. पारायण सुरू होतात तर लोक पारायणाच्या वेळेस एकदम कडक नियम पाळतात. 16 पोळं, सात्विकता, ब्रह्मचार्य आणि एकदम एक धान्य प्रॉपर पारायण करतात. आणि नंतर त्यांना विचारलं की बाबा पारायणात तुम्ही आत्मसात काय केलं. मी तर काही काही अशी उदाहरणं बघितली ती माझे काही मित्र आहेत पारायण करतात श्रावणामध्ये मस्त नवनाथांचं दत्त महाराजांचं पारायण करतात आणि नंतर मस्त मासे विषय खातात. अरे त्याला म्हणलो अरे बाबा तू नवनाथांचं पारायण करतो, तू माझ्या एका मित्राला तू नवनाथांचं पारायण करतो, तू मासा कसा काय खाऊ शकतो. तर म्हणला आमच्या नाथांना चालतं. अरे म्हणलं तुमचे नाथ कुठलेच बाबा असे. अरे म्हणलो आदिनाथांनंतर जे पहिले नाथ आहेत नवनाथले मच्छिंद्रनाथ, त्यांचा जन्म माशाच्या कुळत नाही. आणि म्हणलं मग तू हे पारायण करून मच्छिंद्रनाथ तुझ्यावर प्रसन्न होणार, तू मासा खाऊन. मच्छिंद्रनाथांचा कुळ पुरुष मासा आहे आणि तो मासा खाऊन म्हणलं तुला मच्छिंद्रनाथ प्रसन्न होणार. वारे म्हणलो बाबा मग तुझं कसं झालं, लाख केले पारायण तरी नाही भेटला नारायण. म्हणजे अशी गत झाली बाबा. मग पुढं काय सांगायचं की जे साधक आहेत, की जे शिष्य आहे, जे भक्ती मार्गात कुठेतरी आले, तर या वेळेमध्ये काय होतं, ही आपली लय मोठी परीक्षा होते. जोपर्यंत ज्ञान नसतं तोपर्यंत काय नाही, ते सगळं कर्माच्या खात्यामध्ये राहतं, ते सगळं कर्माच्या खात्यात. पण ज्यावेळेस ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेस क्षणाक्षणाला आपली परीक्षा असते, क्षणाक्षणाला परीक्षा असते. एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही किंवा एखादा माणूस चुकीचं वागून जातो तर आपल्या तोंडून त्याच्याबद्दल चुकीचं वाक्य निघतं. त्यावेळेस काय होतं की आपण कुठं तर मग आपल्या कसोटीत मायनसमध्ये होत जातो. तर कोण काहीतरी केलं, कुणी काहीतरी चांगलं केलं, ईर्ष्यावृत्ती आली मनामध्ये, आपण मायनसमध्ये गेलो. एखाद्याचं चांगलं व्हायला लागलं ना आपल्यामध्ये कुठेतरी जाळवपणा आला तर मायनसमध्ये गेलो. आणि एखादा आपल्याला चांगलं सांगते पण आपण इग्नोर करतोय, आपण मायनसमध्ये गेलो. आपल्या जशी दृष्टी तशी सृष्टी. दृष्टीमध्ये जर आपल्या समानता की आता ह्या माणसाकडनं माझा फायदा आहे म्हणून मी चांगलं राहिलं पाहिजे, काम झालं की त्याच्याकडे बघायचं पण नाही, त्यावेळेस पण आपण मायनसमध्ये गेलो. तर यावेळेस क्षणोक्षणी आपली परीक्षा आहे की आपण राहतो कसं, वागतो कसं, बोलतो कसं, कुणाला काय उपदेश करतो, कोणाच्या गोष्टीवरती काय रिॲक्ट करतो. तर मला एकदा मी माझ्या मित्रासोबत मी काउंटर घेऊन नामस्मरण करत होतो. तर नामस्मरण करत असताना काय झालं की मला मित्र म्हणलं हे काय नामस्मरण, हे काय काउंटर बिउंटर घेऊन तू करतो बाबा, नाही का हे काउंटर घेऊन काय नामस्मरण करतो. या नामस्मरणाने काय होतं म्हणलं. असं काय नाही म्हणलं. हे तो थोडासा नास्तिक टाईप होता, तो नास्तिक टाईप होता. तो मला म्हणलं हे काही नाही होत म्हणला नामस्मरणाने, हे ते प्रेमानंद महाराजांचा ट्रेंड आलाय आणि सगळे काउंटर घेऊन नामस्मरणाला लागलेत. याच्या आधी कुठं होतं म्हणलं नामस्मरण, एवढं कुठं फेमस होतं. आता हे तरुण पोरं लागलेत राधा 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 राम 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 दिगंबर दिगंबर, याने काय होतं म्हणलं बाबा नामस्मरण करून असं काय होतं. मग मी त्याला म्हणलो बरं ठीक आहे म्हणलं, तू कामाला जातो बरोबर, ऑफिसमध्ये गेला तुला उशीर झाला, तुझा बॉस तुला ओरडतो, काहीतरी लय अपमान करतो बाबा तुझा. समज जर 2 मिनिटं फक्त अपमान करतो, तो अपमान डोक्यात अख्खं ऑफिस सुटेपर्यंत राहतो. काय राहतं, हा मला असं बोलला, माझ्या डोक्यात तो अपमान दिवसभर राहतो. भावकीसोबत नातेवाईकांसोबत भांडणं झाली,
वर्षानुवर्ष तो राग डोक्यात ठेवतात, वर्षानुवर्ष बोलत नाही, पण माणूस मैत्रीला गेला म्हणतात चांगला होता. वर्षानुवर्ष तोकड बघत नाही त्याचं, काय मेल्यावर चांगला. मग तो राग आपण एखाद्या नातेवाईकाच्या भावकीच्या वागण्याचा आपण वर्षानुवर्ष पर मरेपर्यंत डोक्यात राग ठेवतो. घरी गेलो, बायकोसोबत किरकिर झाली, ती किरकिर पण गाण 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 डोक्यात 4-5 दिवस राहते. मग हे नामस्मरण काय आहे? हे नामस्मरण काय आहे की तुमच्या डोक्यात विचारांचा खेळ चालूच राहणार आहे. मग नामस्मरण काय करणार? तुम्हाला कंटिन्यू नामात राहिला तर हे फालतू विचार, तुम्हाला मानसिक दृष्ट्या कमजोर करणारे विचार तुमच्या डोक्यात येणारच नाही. कारण तुमचं मन कुठं लागलंय? भगवंताच्या नामात लागलंय. आज जसं मी ह्या मंदिरात आलो, मला काय माहिती नव्हतं. मी फक्त आपला गुरुवारचा प्रसाद भेटतो खायला म्हणून यायचो. मस्तपैकी घरी सांगायचं स्वयंपाक करू नका, जिमवरून आलो, मस्त भात खायचा, भाजी खायची, घरी जाऊन पडी द्यायची. पण नंतर जसं जसं मी सरांचं ऐकायला लागलो, जसं इथं बघायला लागलो, तसं जसं मला कळलं की अरे बाबा हे नाही, हे पण ज्ञान आहे. आपण वाचन केलं पाहिजे, आपण बघितलं पाहिजे आणि आपण प्रत्येक गोष्टीतनं शिकलं पाहिजे. जसं मी म्हणलो की गुरूंचा विचार तुम्हाला न्यायचा आहे, तर आमच्या सद्गुरूंनी आम्हाला काय सांगितलंय? उपास करण्यापेक्षा उपासना करा. हा, याच्या त्याच्याकडे जाऊन तुमच्या हाताने खडे दाखवण्यापेक्षा तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. भगवंत कधीतरी येईल. आणि नामस्मरण करताना काय करायचंय? आपण तुम्ही चला माझे 1 कोटी जप झाला, माझा 13 कोटी. अरे तुमचा जप जेवढा व्हायचा, पण एकदा तरी मनात ना हाक जाईल ना, एकदा तरी तुमच्या मनात नाही त्या भगवंताला हाक जाईल, तेव्हा कुठं पण भगवान नरसिंह येणार काम पडून. लक्षात घ्या, भगवंताला फक्त भाव पाहिजे. जसं मी कधी कधी विचार करतो की अवतार कार्य जसं पाहिलं, महादेव आणि विष्णूचा अवतार घेतात. आणि विष्णू भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने काय सांगितलंय? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं धर्म संस्थापनार्थाय संभवामि योगे योगे. मला धर्माची स्थापना करण्यासाठी अवतार घेतोय. तर मी मग कदाचित मी कधी कधी विचार करायचो की बाबा हे विष्णूंचं, श्रीकृष्णांचं, दत्त महाराजांचं मनुष्यावरती लय प्रेम आहे आणि तोच मनुष्य पृथ्वीची वाट लावतोय. या मनुष्यावरती लय भगवंताचं प्रेम आहे. भगवंत या मनुष्यासाठीच का अवतार घेतो, इतर जीवनासाठी का घेत नाही? तर भगवंत मनुष्यावरती प्रेम आहे का? नाही. तर त्या भगवंताचं, त्या महाविष्णूंचं, या दत्त महाराजांचं मनुष्यावरती प्रेम नाही की पाप कलियुगामध्ये पाप सुद्धा वाढत असताना कुठंतरी चांगले भक्त आहेत ना. राक्षसाच्या कुळात पण प्रल्हादाचा जन्म होतो, कुठंतरी चांगुलपणा आहे. आणि ते चांगुलपणा म्हणजे काय? तो होप आहे. तमसोमा ज्योतिर्गमया आपण म्हणतो की कुठंतरी ती एक छोटीशी पंथी त्या अंधारासोबत झुंज देत असते. आणि त्या झुंज देणाऱ्या पंथीसाठी, चांगल्या सज्जनांसाठी, सज्जनांच्या रक्षणासाठी त्या भगवंताला अवतार घ्यायचं. कारण म्हणतो मी मनुष्यावरती प्रेम करत नाही, मी त्या शक्यतेवरती प्रेम करतो की ही पंथी, हा प्रकाश त्या अंधारासोबत विजय करणार आहे, त्या अंधारासोबत लढणार आहे. त्या शक्यतेसाठी आणि त्या लढणाऱ्या वृत्तीसाठी मी भगवान श्रीकृष्णाने कायम अवतार घेत राहतो. का तर तो संघर्ष जिवंत राहिला पाहिजे, चांगल्या आणि वाईटाचा. आणि नंतर ना महादेवाचा तांडव नाश होणारच आहे. पण तो होईपर्यंत या पृथ्वीवरती चांगुलपणा टिकवण्यासाठी महाराजांचं कार्य आहे. तर ते आपल्याला कसं करायचंय की नामस्मरणातच ते होणार आहे. नामस्मरण स्वतःसाठी वेळ द्या, अर्धा 1 तास अगरबत्तीला नामस्मरण करा. तेव्हा काय व्हायचंय ते होऊ द्या. शेवटी कसे प्रारब्ध भोग कर्म करतच राहायचंय. जे आपल्या नशिबाला वाढलंय ते काम करायचंच आहे. पण नामस्मरण काय होणार? राम, जसं तुकाराम महाराजांना मंत्र दिला रामकृष्ण हरी, तर कलियुगामध्ये रामकृष्ण हरी त्यांनी मंत्र का सगळ्या वारकरी म्हणत गेले आज आपल्या पंढरपूरला. रामकृष्ण हरी म्हणणं काय घ्यायचंय? रामकृष्ण हरी म्हणणं काय घ्यायचंय? श्रीरामांचा आचार घ्यायचा आहे. रामातनं श्रीरामांचा आचार, कृष्णमधनं कृष्णाचा विचार घ्यायचा आहे कलियुगात. सज्जन राहून तुम्हाला कलियुगात सगळे छक्केपंचे समजले पाहिजे. तुम्हाला फसवायला दुनिया बसली, म्हणून श्रीकृष्णाचा विचार घ्यायचा आहे आणि हरिनामाचा उच्चार घ्यायचा आहे. बस एवढं म्हणतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता दिगंबरा जाप द्या. हॅलो.